ठाणे शहरात काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसानं आज सकाळी विश्रांती घेतली, पण तोवर ठाणे शहरात आधीच्या 19 तासांमध्ये 88.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। ठाणे शहरात अधूनमधून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे भारतीय हवामान विभागानं पालघरसह ठाणे जिल्ह्यालाही रेड अलर्ट जारी केला आहे। ठाणे शहरातल्या वर्धमान गार्डनजवळ उभ्या असलेल्या एका वाहनावर सकाळी 8च्या सुमारास झाड कोसळण्याची घटना घडली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड कापून ते दूर केलं। ठाण्यातील ढोकाळी येथील डीमार्ट समोर पहाटे एका धावत्या वाहनावर अचानक झाड कोसळून अपघात झाला। सुदैवाने या अपघातात चालक रामप्रसाद भीम आश्चर्यकारकरित्या बचावला। त्याला किंवा अन्य कोणालाही दुखापत झाली नाही। ठाण्याच्या घोडबंदर रोडवर पातळी पाडाजवळ झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। तिथल्या एका पुलाखाली कंटेनर अडकल्यामुळे सकाळीच वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। अखेर क्रेनच्या सहाय्यानं हा कंटेनर बाजूला हटवण्यात आला। ठाण्याच्या राबोडीतील ऋतू पार्क परिसरात एका इमारतीच्या बांधकामाचे लोखंडी पत्रे आणि खांब श्रीजी कृपा इमारतीच्या आवारात कोसळल्याची घटना घडली। सुदैवानं याही घटनेत जीवितहानी झाली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।